नमस्कार. मी संजय काटे. आज पुन्हा एकदा नवीन विषय, ताजा विषय घेऊन आलो आहोत. साकळा उपसा जलसिंचन योजना ही श्रीगोंदा आणि नगर तालुक्यात गेले अनेक वर्ष चर्चेत असणारी योजना आता प्रत्यक्षात अवतरण्याची चिन्हे जास्त मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहेत. नव्हे, आता प्रत्यक्ष कामाची दिशा या योजनेची ठरत आहे. याबाबत टेंडर नुकतंच फ्लॅश झालं. श्रीगोंदा आणि अहिल्यानगर तालुक्यातील दुष्काळी भागांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून ही योजना चर्चेत आहे. याबाबतच ही महत्त्वाची बातमी आहे. पाहूया या टेंडरमध्ये काय आहे आणि उपसा जलसिंचन योजना नेमकी कशी होत आहे. साकळा योजनेच्या विविध कामासाठी तब्बल 967 कोटी 7,32,000 रुपयांची ही निविदा कुकडी पाटबंधारे विभागाने काल प्रसिद्ध केली. म्हणजेच ही योजना आता केवळ कागदावर राहत नसून प्रत्यक्षात कामाच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याचं म्हणता येऊ शकतं. या निविदेमध्ये नेमकी कोणती कामे होणार आहेत ते एकदा पाहू आपण. चिखली येथे पंपगृहाच्या पहिल्या ते चौथ्या टप्प्यातील बांधकामासोबत ऊर्ध्वगामी नलिकांचे बांधकाम आणि वितरण कुंड उभारण्याचे काम यात प्रस्तावित आहे. याशिवाय चिखली व गुटेवाडी परिसरातील बंद नलिका वितरण प्रणाली उभारण्यात येणार आहे. याचा अर्थ पाणी केवळ एखाद्या तलावापुरते नेण्यात येणार नाही, तर पुढे बंद पाईपच्या माध्यमातून पाण्याचे नियोजनबद्ध वितरण करण्याची व्यवस्था या योजनेत करण्यात आली आहे. दरम्यान योजनेत स्थापत्य, विद्युत व यांत्रिक स्वरूपाची कामे देखील समाविष्ट आहेत. ती कशी आपण पाहू. यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या योजनेत पाणी वापर संस्थांची स्थापना व शेतकऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्याची तरतूदही आहे. तसेच शेतकऱ्यांच्या सहकार्याने नलिका वितरण प्रणालीची 5 वर्षे देखभाल व दुरुस्ती केली जाणार असून त्यानंतर ही व्यवस्था पाणी वापर संस्थांकडे हस्तांतरित करण्याचे नियोजन आहे. आता या योजनेचा मोठा फायदा कुणाला मिळणार हे पाहू. साकळा योजनेला एप्रिल 2026 मध्ये मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. या योजनेतून श्रीगोंदा व अहिल्यानगर तालुक्यातील 32 गावांना पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. सुमारे 9,600 हेक्टर क्षेत्र सिंचनाचा लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. योजनेनुसार घोड धरणाच्या जलाशयातून पाणी उचलून ते 4 टप्प्यात वर नेण्यात येणार आहे आणि त्यानंतर बंदिस्त नलिका प्रणालीद्वारे लाभ क्षेत्रातील विविध जलसाठ्यांपर्यंत पाणी पोहोचवण्याचे नियोजन होत आहे. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी भागासाठी ही योजना शेती, पिण्याचे पाणी व भविष्यातील जलसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचं बोललं जातं आहे. आता याचा पुढचा टप्पा काय आहे, कसा आहे पाहू. ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कंत्राटदार निश्चित होईल व त्यानंतर कामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे साकळाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी खरा प्रश्न असा आहे, 967 कोटीच्या या निवेदनानंतर प्रत्यक्ष काम किती वेगाने व कसे होते यालाही महत्त्वाचे आहे. साकळाचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नेमके कधी पोहोचेल हा नंतरचा भाग आला. याकडे आता संपूर्ण तालुक्याचे व अहिल्यानगर जिल्ह्याचे लक्ष आहे. मित्रांनो, साकळी या योजनेचा अनेक वर्ष चर्चा पाठपुरावा झाला. याबाबत अनेक आंदोलनही छेडली गेली. यात राजकारणही आलं आणि यात समाजकारणही आलं. परंतु शेतकऱ्यांना, त्या भागातील शेतकऱ्यांना ही योजना होईल की नाही याची शंका होती. माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी निवडणूक काळात दिलेले आश्वासन त्या काळात त्यांना पूर्ण करता आले नाही, तरी आता ते पूर्ण होत आहे हे लक्षात येत आहे. परंतु यासाठी घोडधरणावरून ही योजना करण्याचं जे धाडस दाखवलं गेलं ते घोडवाल्यांसाठी काळजाचा ठोका चुकवणारं निश्चित आहे. जरी ही योजना ओव्हरफ्लोच्या पाण्यावर असली तरी योजना धरणाच्या खालून होत नसून धरणाच्या वरच्या भागातून होत आहे. मग इतर वेळी जे धरणातील पाणी आहे ते या योजनेला दिले जाईल का,
आणि दिले गेले तर घोड खालची अडचण वाढणार तर नाही ना, या अनेक शंका कुशंका शेतकऱ्यांच्या आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या मनात असणं स्वाभाविक आहे आणि त्या असल्याही पाहिजेत. कारण एकीकडे साकळाईचा प्रश्न निकाली निघत असताना हा आनंद असला तरी दुसरीकडे घोडा अन्याय होऊ नये त्यासाठी एक चांगली आणि भक्कम उपाययोजना प्रशासन आणि नेते मंडळी यांनी एकत्रितपणे लोकांसमोर मांडली पाहिजे आणि त्याची जी जी योजना जे ठरलंय त्याप्रमाणेच हे घडलं पाहिजे. हे घोडच्या लाभधारकांचं म्हणणं आहे आणि ते रास्तही आहे. आमच्यावर अन्याय न होऊ देता त्यांना किती पर्याय द्यायचं आहे, कसं द्यायचं आहे, हा ज्याचा त्याचा भाग आहे, असा घोडच्या लाभधारकांचा दावा आहे. या प्रकरणात आता एक मोठा अजून एक ट्विस्ट येतोय. तो असा, की डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आमच्याशी आज संपर्क साधला. त्यांच्या म्हणण्यानुसार साकळाईचा प्रश्न तर निकाली निघालाच आहे, परंतु डिंबे ते माणिक बोगदा हा अनेक वर्ष गाजत असलेला प्रश्नही थोड्याच दिवसात निकाली काढणार असून त्यांनी जे 2 प्रश्न किंवा 2 आश्वासनं निवडणूक काळात दिले होते श्रीगोंदेकरांसाठी, ते दोन्हीही निकाली काढण्याची जबाबदारी माझीच आहे आणि ते मीच काढणार आहे, असा त्यांचा शब्द आहे. पाहू त्या दृष्टीने काय होतंय. मित्रांनो, आपला चॅनल आहे. आपण सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा. एवढीच विनंती. नमस्कार.